लाईफ विथ रुतीनमध्ये मी रुतीन तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओत। तर शिवरात्रीनिमित्त माझ्याकडून सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आमचा प्लॅन ठरला होता की आज घोगरा महादेव फिरायला जायचं, त्यामुळे आम्ही सर्वांनी तयारी केली आणि निघालो घोगरा महादेव बघायसाठी, जे की नागपूरपासून 44 किलोमीटर्स दूर होतं। तर आम्ही सगळे निघालो घोगरा महादेवचे दर्शन घ्यायला। नागपूर सोडलं आणि आम्ही पोहोचलो घोगरा महादेवच्या मेन एंट्रन्स गेटला। मेन एंट्रन्स गेटला पोहोचताच ॲज ऑलवेज देवस्थानी पोहोचलो आणि पार्किंगचे पैसे लागणार नाही असं होणार का? पार्किंगचे पैसे दिले आणि निघालो मेन मंदिरमध्ये जायला। मंदिराच्या मेन रस्त्याला लागलो आणि आम्ही निघालो मेन मंदिरकडे जायला। मेन मंदिरमध्ये जाता जाता हे काही सगळे मस्त दुकान लागले होते, कुठं भांड्यांचे दुकान, कुठं खेळण्यांचे दुकान। तर सगळे काही बघत चाललो आम्ही आणि रस्त्याला खूप जास्तच गर्दी होती, तर गर्दी पार करत पण आम्ही चाललो। तर फायनली आम्हाला घोगरा महादेव मंदिर दिसायला लागलं आणि घोगरा महादेव मंदिर जे आहे पेंच नदीच्या मधोमध्ये वसलेला मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच हे सगळे स्टॉल लागतात। एक दिवसाची सुट्टीचा दिवस हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी घालवायचं असं म्हणून आम्ही हे घोगरा महादेव मंदिराचं ट्रिप प्लॅन केलं होतं आणि ते प्लॅन सक्सेसफुली आम्ही पार करण्याचा प्रयत्नसुद्धा केला। दुरूनच दर्शनाची लाईन दिसली, तर आम्ही पण त्या दर्शनाच्या लाईनमध्ये जायला निघालो। दर्शनाच्या लाईनीत उभे राहायच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी नदीच्या पात्रात पाय वगैरे सगळे धुवून घेतलं आणि दर्शनाच्या लाईनमध्ये मग उभे राहिलो। तर दर्शनाची लाईन इतकी भली मोठी होती की बघूनच असं वाटत होतं की आज नंबर तर बिलकुल लागणार नाही। देवदर्शनाला आलो तर थोडं तर स्ट्रगल करावं लागणारच, त्यात या छोट्याशा बाळाला बघितलं तर अजून जास्त आनंद निर्माण झाला आणि आम्ही अजून लाईनमध्ये लागलो। जसं आम्ही समोर चाललोय तसं मागणं गर्दी वाढतच चालली होती। तर कसं बसं आम्ही स्ट्रगल करत आम्ही देवदर्शनाच्या लाईनमध्ये होतो। वरनं खूप ऊन आणि बस एकच आस होती की काय आज महादेवाचे दर्शन होणार म्हणजे होणार। तर त्यामुळे आपलं तेजस भाऊ तर जास्तच उत्साहामध्ये होता आणि कुणाल पण होतं सोबत। तेजस, कुणाल आणि सगळे ओव्हरऑल आपल्या कॉलेजचे काही मित्रमंडळी होते, ते सगळे मिळून आम्ही देवदर्शनासाठी गेलो। नाव सांग ना। अरे सांग। 1.5-2 तास लाईनीत लागल्यानंतर फायनली आम्हाला चान्स भेटला की आम्ही महादेवाचे दर्शन घेऊ शकतो। त्यानंतर आम्ही महादेवाचे दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर येताच मग मस्त बघायला भेटला ते रस्ता, एक्झिटचा रस्ता एकदम मस्त केवसारखं होतं आणि आम्ही त्यातनं बाहेर पडालो। तर बाहेर पडता एक मस्त फिलिंग येत होती की आपण मस्त केव्जमधून चाललो आहे असं। एक्झिट गेटवरच होतं महाप्रसादाचा कार्यक्रम, तर महाप्रसाद घेतला आणि मग आम्ही परत निघालो बाहेर जायला। मंदिराच्या बाहेर पडलो आणि बघायला भेटलं ती पुन्हा झालेली डबल गर्दी। तर गर्दी तर इतकी भारी भयंकर झाली होती की नंबर लागणे पण जरा कठीण होतं। मग जाता काय अजून थोडंसं व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला। ओव्हरऑल दर्शन वगैरे झाले तर सगळे ओव्हरऑल मस्त हॅप्पी झालो, त्यामुळे मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला भेटला। मग आम्ही परत निघालो दुसरा प्लेस एक्सप्लोअर करायला। जाता ती बघायला भेटली एक्झिट गेटवरनं भयंकर गर्दी। आम्ही येत होतो तेव्हा तर एक पण गर्दी नव्हती आणि जाताना इतकी भारी भयंकर गर्दी होती की काय सांगावं। तर आम्ही मग निघालो दुसरं मंदिर एक्सप्लोअर करायला। तर दुसरं मंदिरचं नाव होतं कुवारा भिवसेन हे मंदिर तिथनंच जवळच आहे। तर मग आम्ही निघालो सगळे कुवारा भिवसेन मंदिर बघायसाठी। मस्त गावखेड्याचा रस्ता एक्सप्लोअर करत आम्ही निघालो। जाता मस्त बघायला भेटले रस्त्याच्या दोन्ही साईडनी शेत। तर फायनली आम्ही पोचलो कुवारा भिवसेन मंदिराच्या मंदिरामध्ये पार्किंग केलं गाडी आणि मग निघालो आम्ही मंदिरमध्ये जायला। तर खाली पण एक मंदिर होतं आणि एक वरती पण डोंगरावर पण एक मंदिर होतं। तर आम्ही मंदिराच्या मेन एंट्रन्सला आलो, मेन एंट्रन्समध्ये एंटर केलं। त्यानंतर ओव्हरऑल मंदिराचं लुक बघू शकता। तर हे होतं ॲक्च्युअल कुवारा भिवसेन मंदिराचं व्ह्यू आणि मग तिथनंच आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि मंदिराच्या बाहेर पडताच ते बघायला भेटलं एकदम मस्त व्ह्यू। मंदिराच्या साईडलाच एक पाण्याचा मस्त तलाव होता आणि त्या मस्त तलावात मंदिर आणि तो तलाव हे दोघांचं कॉम्बिनेशन एकदम भारीच होतं। खालचं मंदिर बघून झाल्यानंतर मग विषय ठरला तो वरचा मंदिर बघायसाठी। तर वरचा मंदिर चढायसाठी थोडासा जीवावर येत होता, बट आलो आम्ही देवदर्शनासाठी, तर काय एवढंसं गोष्टीसाठी माघार घालायची। ते जाता चैतन्याला दिसलं त्याचा फ्रेंड, मग त्याला काय चैतन्याने हॅलो बोलला आणि आम्ही बस निघालो ट्रॅकिंग करायला। मंदिरासाठी थोडीशी ट्रॅकिंग करावं लागत होती, तर मग काय खूप दिवसांनी कसरत झाली नव्हती, तर ते पण कसरत पूर्ण करून घेतलं आम्ही। बस मंदिरात चढायसाठी आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली। वरती चढलो, मला जरासा दम लागला होता म्हणून त्यामुळे मग मी बसलेलो
आणि फायनली मग मी पोचलो आणि वरनं व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न केलं तर ॲक्च्युअल असा व्ह्यू होता, एकदम मनाला शांती देणारा व्ह्यू होता. मग काय, वरती देवाला हात जोडलं, व्ह्यू कॅप्चर केलं, फोटोज वगैरे घेतले आणि मग आम्ही निघालो खाली यायला. ट्रॅकिंग केल्यानंतर मग आम्ही आलो खाली आल्यानंतर मग सगळेजण थकले होते. मग थोडं बहुत हातपाय वगैरे धुवून फ्रेश झालो आणि मस्त बघायला भेटलं हे तलावाचं व्ह्यू. तर व्ह्यू असं चांगलं होतं, त्यामुळे मग फोटोज वगैरे काढले आणि मग निघालो आम्ही परत जायला नागपूरला. रिटर्न नागपूरला येताना मग मध्येच आम्हाला कोराडी मंदिर आलं. तर मग आमचं विचार असं झालं की मग कोराडी माता मंदिरमध्ये पण दर्शन घेऊन घ्यायचं. तर मग आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलो. तर हे होतं ओव्हरऑल दर्शनाची लाईन. तर हे होतं ॲक्च्युअल कोराडी मंदिर. हे मी फर्स्ट टाईमच बघत होतो. ॲक्च्युली सगळेच प्लेस मी फर्स्ट टाईम बघत होतो, त्यामुळे बघून एकदम भारी फील झालं. थँक्स फॉर वॉचिंग होल व्हिडिओज. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडून राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.